अमेरिकेला जगावर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. त्याचवेळी चीन आणि रशिया यांना राजकीय शहही द्यायचा आहे. त्यामुळं अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. त्यातून अमेरिकेची युद्धपिपासू वृत्ती दिसून येते असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्राध्यापक केदार नाईक यांनी केलं. हिंदू व्यासपीठतर्फे आयोजित डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू व्यासपीठाच्या वतीनं दरवर्षी कोल्हापुरात डॉक्टर हेडगेवार व्याख्यानमाला घेण्यात येते. या वर्षीच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्राध्यापक केदार नाईक यांनी गुंफलं. हिंदू व्यासपीठाचे कार्यवाह उदय सांगवडेकर यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. बदलणारी भूराजकीय समीकरणं या विषयावर प्राध्यापक केदार नाईक यांनी विचार मांडले. कच्च्या तेलाच्या बाबतीत अमेरिका स्वयंपूर्ण झाली आहे. त्यांना आता आखाती देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तरीही अमेरिकेची युद्धपिपासू वृत्ती कमी झालेली नाही. जगाच्या राजकारणावर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी आणि आपल्या शत्रूला दुबळं करण्यासाठी इस्रायलच्या मदतीनं अमेरिकेनं इराणवर हल्ला चढवलाय असं प्राध्यापक नाईक यांनी स्पष्ट केलं. होर्मुझ सामुद्रधुनीमधून चीन आणि भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. त्यावर वर्चस्व मिळवलं तर भविष्यात चीनच्या तेल पुरवठ्यावरही नियंत्रण मिळेल, हा अमेरिकेचा उद्देश आहे. पूर्वीपासून कच्च्या तेलाचे व्यवहार डॉलरमध्ये व्हायचे, पण आता त्याला पर्यायी चलन आलंय. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलरचं महत्त्व कमी होण्याचा धोका आहे. हे ओळखूनच अमेरिकेनं तेलाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इराणला लक्ष्य केलंय असं प्राध्यापक नाईक म्हणाले. जागतिक परिभाषा बदलण्यासाठी आता भारत सज्ज असून भारताच्या सामर्थ्याचं जगभर कौतुक होतंय असंही प्राध्यापक केदार नाईक यांनी नमूद केलं. यावेळी डॉक्टर सदानंद राजवर्धन, दीपक सांगलीकर, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह श्रोते उपस्थित होते.